विषुववृत्त काल बघितलेले आणि विषुववृत्तावर कुठले कुठले देश येतात त्या देशाबद्दलचं थोडक्यात माहिती सांगितली होती. विषुववृत्ताची वैशिष्ट्ये सांगितलेली होती. ठीक आहे. पृथ्वीचे दोन समान भाग विषुववृत्तामुळे तयार होतात, उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध. आणि विषुववृत्ताची वैशिष्ट्ये सांगताना पृथ्वीची सर्वाधिक परिवलन गती असलेला प्रदेश आहे. 1669 किलोमीटर पर हावर इतक्या गतीने पृथ्वी त्या ठिकाणी फिरत असते. सर्वात मोठा कमी वायुभाराचा पट्टा असलेला प्रदेश होता, यालाच डोल्ड्रम बेल्ट असं नाव दिलेले आहे. नंबर 3 सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा आहे. आणि कोणत्या प्रकारातला पाऊस पडतो या पट्ट्यात? आरोह पर्जन्य, अभिसरण पर्जन्य किंवा कॉन्व्हेन्शनल रेनफॉल. लक्षात. तर कॉन्व्हेन्शनल रेनफॉल पडणारा पावसाचा प्रदेश. इथं सर्वात जास्त पाऊस पडतो. रोज दुपारी 2 ते 4 च्या दरम्यान पाऊस पडत असतो. पावसामुळं या पट्ट्यात उंच, दाट आणि सदाहरित अरण्ये आणि या अरण्यातले वृक्षही सांगितले होते. महोगनी, एबोनी, रबर, सिंकोना, ग्रीन हार्ट ही सगळे या पट्ट्यातली वनस्पती येत असतात बघा. ठीक आहे. हे वैशिष्ट्य बघितलेले. त्याच्यानंतर हेही बघितलं होतं की या ठिकाणी वनस्पती जीवन अतिशय दाट आहे आणि प्राणी जीवन वनस्पतीवर उपजीविका करणारे प्राणी आहेत. खाली जमिनीवर आढळणारे प्राणी नसतात, कारण खाली प्रकाश पण येत नसतो, कोंदट वातावरण असतं खालच्या भागात, म्हणून प्राणी झाडावरती उपजीविका करणारे. मग गोरिल्ला, लक्षात, चिंपाजी, माकड, खार, अजगर, साप हे सगळे या भागातले प्राणी असतात. ठीक आहे. आणि या भागात ज्या काही जमाती राहतात, या जमाती म्हणजे बोरो इंडियन नावाची जमात राहते बघा, हे दक्षिण अमेरिका खंडाच्या विषुववृत्तीय पट्ट्यामध्ये. लक्षात. इथे पिग्मी नावाची जमात राहते आफ्रिका खंडामध्ये, इकडे सॅमॅग नावाची जमात राहत असते. या सगळ्या जमातीबद्दलही काल बोललो होतो की रंगाना काळ्या आहेत या, कमीत कमी कपडे नेसण्यावरती भर असतो या जमातीचा. स्थलांतरित शेती करतात या जमाती. लक्षात. भाताचं प्रामुख्याने उत्पादन घेतात, त्यामुळे आहारामध्ये भात आणि आमटीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. तर ह्या सगळ्या घटना घडामोडी आपण काल बघितलेले. तर हे झाले विषुववृत्ताबद्दलची माहिती. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे अक्षवृत्त. अक्षांश, लॅटिट्यूड्स किंवा पॅरेलल्स. ठीक आहे. मग आता अक्षवृत्त म्हणजे काय ते लक्षात घ्या. काल आपण बघितलेले विषुववृत्त आणि याच विषुववृत्तापासून समान अंतरावरती उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे पूर्व पश्चिम दिशेने जाणाऱ्या काल्पनिक वर्तुळाकार रेषा. आता फळा सरळ म्हणून या सरळ दिसतील तुम्हाला, परंतु या गोलाकार आहेत आणि एकमेकांपासून समान अंतरावर. इकडे जेवढ्या अंतरावर तेवढंच इकडे अंतरावरती. ठीक आहे. आणि ही अक्षवृत्त जे एकमेकांना समांतर आहेत, एकमेकांपासून या ठिकाणी एकमेकांना कुठे छेदाछेद करत नाही, स्पर्श होत नाहीत. ठीक आहे. जिथून निघाले की इथंच येऊन मिळणार आहे, इथून निघाले की इथंच येऊन मिळणार आहे. तर गोलाकार येते आणि विषुववृत्तापासून बरोबर एका अंशाच्या अंतराने आहे. आता या ठिकाणी एक अंशाचं अंतर इथपर्यंत 90 आहे. 90 रेखावृत्त काढणं अवघड चाललं, म्हणून इथं आपण 15-15च्या हिशोबाने काढलेले आहेत ते. ठीक आहे. मग आता या ठिकाणी जर बघितलं विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत 90 अक्षवृत्त आहे, 1 2 3 असे जे आहेत ते 90 पर्यंत आहे. आणि दक्षिण गोलार्धात सुद्धा 1 2 3 करत करत 90 पर्यंत आहे. ठीक आहे. उत्तर गोलार्धातल्या अक्षवृत्तांसमोर नॉर्थ नॉर्थ किंवा उत्तर उत्तर लिहिण्याचा प्रघात असतो आणि दक्षिण गोलार्धातल्या याच्या समोर साऊथ साऊथ, दक्षिण दक्षिण लिहिण्याचा प्रघात असतो. कारण इकडे सुद्धा 15 क्रमांकाचा आहे, इकडे सुद्धा 15 क्रमांकाचा आहे. नुसते क्रमांक दिले असते, 15 क्रमांकावर एखादा देश आहे म्हटलं, भारत 15 क्रमांकावर आहे, तर मग या क्रमांकावर आहे की या क्रमांकावर आहे ही समस्या तयार झाली असती. म्हणून मग विषुववृत्ताच्या उत्तरेकडच्या अक्षवृत्तांना या ठिकाणी उत्तर उत्तर किंवा नॉर्थ नॉर्थ हा शब्द वापरला जात असतो आणि दक्षिण गोलार्धातल्या अक्षवृत्तांना साऊथ साऊथ किंवा दक्षिण दक्षिण शब्द त्याच्या समोर वापरायला लागतो बघा. नुसतं 15 म्हणून भागत नाही किंवा 20 म्हणून भागणार नाही. उत्तर गोलार्धातले की दक्षिण गोलार्धातले हे त्याच्या सोबत बोलावंच लागणार आहे. फक्त दक्षिण उत्तर कुठली यायचं नाही. 0 क्रमांकाच्या अक्षवृत्ताला फक्त तिथं उत्तर दक्षिण म्हणण्याची गरज नाही, कारण ती एकच आहे 0 क्रमांकाचं. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्ताला समांतर पूर्व पश्चिम दिशेने जाणाऱ्या अशा ह्या सरळ काल्पनिक रेषा आहे. अशा या सरळ काल्पनिक रेषांना म्हणायचं अक्षवृत्त. मग अक्षवृत्त कोणत्या दिशेने चालले? पूर्व पश्चिम. पहिलं वैशिष्ट्य. नंबर 2, 2 अक्षवृत्तामध्ये सगळीकडे अंतर कसं आहे? सारखं आहे. सारखं आहे म्हणजे किती आहे? 111.04 किलोमीटर. आपण 111 किलोमीटर लक्षात ठेवा. मग इथं 0 आणि 1 क्रमांकाचं घ्या किंवा इथे 89 90 क्रमांकाचं घ्या. आलं लक्षात? तर या पद्धतीनं या ठिकाणचं या दोन याच्यामधल्या घटना लक्षात घेत चला. ठीक आहे. त्याच्यानंतरचा मुद्दा हा आहे
की हे अक्षवृत्त एकमेकांना स्पर्श करत नाही, रेखावृत्त एकमेकांना स्पर्श करतात. आता हे अक्षवृत्त इथून निघालं की इथंच येऊन मिळणार. ठीक आहे, दोन अक्षवृत्तामध्ये अंतर सारखंच आहे, कुठलंही घ्या. त्याच्यानंतर दोन रेखावृत्तातली लांबी सारखी नाही, दोन अक्षवृत्तातली लांबी सारखी नसते. विषुवृत्ताजवळचं जे अक्षवृत्त आहे त्याची लांबी जास्त आहे. जसं उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाणार तुम्ही तस तसं प्रत्येकाची लांबी कमी कमी होत जाताना दिसेल. त्याची लांबी सर्वात जास्त आहे, किती आहे? 40,076 किलोमीटर. आणि ध्रुवावरची लांबी सर्वात कमी 0 किलोमीटर, बिंदूच्या स्वरूपात येते. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं हे अक्षवृत्त येतात बघा. मग आता अक्षवृत्ताचे उपयोग काय आहेत ते लक्षात घ्या. अक्षवृत्ताचे दोन उपयोग असतात. नंबर 1, एखादा देश उत्तर गोलार्धात आहे की दक्षिण गोलार्धात हे समजतं आपल्याला, म्हणजे एखाद्या देशाचं स्थान समजत असतं. म्हणजे आता कसं समजणार? आता मी म्हणेन की या ठिकाणी 45 अंश उत्तर अक्षवृत्तावरती चायना आहे, चीन आहे. मग लगेच तुमच्या लक्षात येतं या भागात नाही आहे चायना, या भागात आहे. आणि या भागामध्ये कुठे एक्झॅक्टली हे बघा, हे 45 क्रमांकाचं आहे, इथे चायना येतं. लक्षात? तर हे पहिलं तुम्हाला समजेल की या ठिकाणी चायना आहे. आता या ठिकाणी इथं असू शकतो, इथं असू शकते, इथं असू शकते, नेमके कुठे? मग त्यासाठी रेखावृत्ताची गणती करण्यात आली. मग इकडचं रेखावृत्त सांगितलं आणि इकडचं अक्षवृत्त बरोबर इथं जे चौकोन तयार होतो तिथं चायना येतो. मग तो निदान रेखावृत्त माहित असलं तर मग एक्झॅक्टली ठिकाण सांगते, रेखावृत्त माहित नसेल तेवढं सांगतील की या अक्षवृत्तावरती आहे, बघून घ्या. म्हणजे या ठिकाणी 90% आपल्याला प्रदेश बघण्याची गरज नाही. तर या ठिकाणी आपल्याला अक्षवृत्ताच्या आधारे काय समजतं? एखाद्या देशाचं स्थान समजतं बघा, हा पहिला फायदा आहे. आणि दुसरा फायदा काय? तेथील हवामान पण समजतं. मग आता चायनाचं 45 अंश उत्तर अक्षवृत्तावर सांगितलं, हवामान कसं असणार आहे? मग कालच आपण चर्चा केली, काय? सूर्य उत्तर गोलार्धात कुठपर्यंत जातो? 23.5. दक्षिण गोलार्धात 23.5. म्हणजे या ठिकाणी समजून घ्यायचं इथं 23.5 आहे. ठीक आहे, आणि इथं 23.5 आहे. हा जो पट्टा आहे या पट्ट्यात सूर्याचं अस्तित्व आहे, म्हणून या पट्ट्यात लंबरूप किरण आहे, म्हणून या ठिकाणी तापमान कसं आहे? जास्त आहे, उष्णकटिबंधीय आहे. लक्षात? 23.5 ते 66 या पट्ट्यापर्यंत तापमान कसं आहे? इथं समशीतोष्ण प्रकारचे हवामान आहे. आलं लक्षात? इथे सुद्धा तसंच या पट्ट्यात हा समशीतोष्ण प्रकारचं हवामान आहे. आणि या पट्ट्यामध्ये शीत कटिबंधीय हवामान आहे. तर 3 कटिबंध आपल्याला काल लक्षात आलेले. मग यावरून चायनाचं हवामान कसं आहे? समशीतोष्ण प्रकारचं आहे. म्हणजे आता स्थान समजतं पण हवामान पण समजलं, आणि हवामान समजलं की मग तापमान समजतं, तापमान समजलं की पाऊस समजतो, पाऊस समजला की त्या ठिकाणची जमीन समजते, झाडी समजतात, पिकं समजतात, आहार समजतो, आहार समजलं की शरीर समजतं. लक्षात? तापमान समजलं की कपडे समजतात, आहार समजलं की विचार समजतो, विचाराच्या आधारे कृती समजते, कृतीवरून उत्पन्न समजतं, उत्पादन समजतं. थोडक्यात काय, त्या देशाला प्रत्यक्षात भेटी न देता सुद्धा त्या देशाबद्दल सगळ्या गोष्टी तुम्ही माहिती करू शकता घर बसल्या. आता उदाहरणार्थ चायना बद्दल काय, हवामान जर बघितलं समशीतोष्ण प्रकारचे. ठीक आहे, समशीतोष्ण प्रकारचे म्हणजे उष्णकटिबंधात सरासरी या ठिकाणी आपल्याला माहिती विषयावर तर 27 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर आहे. तुम्ही इथं गेले तर 27 पेक्षा कमी होणार आहे, इथं गेले सरासरी आणखीन कमी होणार आहे. असं करत करत ध्रुवावर गेलं तर मायनस मध्ये जातं टेम्परेचर. लक्षात? म्हणजे एकदम मायनस मध्ये पण नाही इथं, पण एकदम 27-28 पण नाही. म्हणजे सरासरी 10 ते 15 डिग्री सेंटीग्रेड 20 डिग्री सेंटीग्रेड त्या ठिकाणचं टेम्परेचर आहे. बरोबर आहे? मग 15-20 डिग्री आता सध्या आपलं हिवाळ्यातलं जे आहे असं टेम्परेचर आहे, इथं वर्षभर त्यांचं तसं टेम्परेचर आहे. म्हणजे वर्षभर टेम्परेचर आल्हाददायक आहे त्यांचं. लक्षात? मग हा पहिला मुद्दा लक्षात येतो. दुसरा मुद्दा काय, तिथं पावसाचं प्रमाण कमी असणार आहे. ठीक आहे, जे पाऊस पडणार आहे तो प्रतिरोध प्रकारचाच पाऊस पडणार आहे किंवा चक्रीवादळ बसून पडणार आहे. तिथं म्हणजे आरोह प्रकारचा पावसाची शक्यता आहे का? नाही, आरोह प्रकारचा पाऊस पडणार नाही, प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडेल. तो पण किनारपट्टी भागात जास्त पाऊस पडणार आहे, खंडांतर्गत भागात पावसाचं प्रमाण कमी. म्हणून आपला तिबेटचा भाग बघा ओसाड आहे सगळा. लक्षात? तो आवर्षण प्रवण पट्टा आहे. ठीक आहे, त्या ठिकाणी पाऊसच पडत नाही जवळपास. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणच्या पावसाचं प्रमाण कमी आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात येईल किनारपट्टी भागामध्ये चायनाच्या पाऊस जास्त म्हणून तिथे तांदळाचं उत्पादन आहे, आणि खंडांतर्गत भागात तापमान कमी म्हणून गव्हाचं उत्पादन आहे. म्हणून जगातलं सगळ्यात जास्त गव्हाचं उत्पादन घेणारा चायनाचे, तांदळाचं उत्पादन घेणारा चायनाचे. ठीक आहे, मग आपल्या लक्षात येऊन जातं आहारात लोकांचं काय असणार आहे?
एकतर गव्हापासूनचे पदार्थ किंवा तांदळ किंवा भात म्हणा आपण, ते पदार्थ असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर लोकांचा आहार जास्त असणार आहे, कारण तापमान कमी आहे. तापमान कमी असल्यामुळे आपली एनर्जी वाढवण्याकरता ते लोक जास्त आहार घेणार आहे, म्हणून थोडे लोक हेल्दी असणार आहे. त्याच्यानंतर तापमान कमी आहे म्हणून लोकांची त्वचा काळी असेल की गोरी असेल, गोरी असणार आहे. आलं लक्षात? तर हे लोक आपल्यापेक्षा गोरे असणार आहे, कारण आपण खाली येतो अर्ध उष्णकटिबंधात अर्ध समशीतोष्ण कटिबंधात, ते लोक पूर्ण समशीतोष्ण कटिबंधात आहे, म्हणून ते लोक रंगाने गोरे आहेत. ठीक आहे. थंड प्रदेश आहे, जितकं काम करू तितके एनर्जी वाढणार आहे. एकतर जेवण खाल्ल्यानं एनर्जी वाढणारच आहे, पण दुसऱ्या बाजूला जितकं मेहनत करू तितकं एनर्जी वाढणार आहे, आणि जितकं एनर्जी वाढेल तितकं त्यांना आनंदी राहतील ते, म्हणून हे लोक जास्तीत जास्त काम करतात. म्हणून चायनाचे लोक इतकं उत्पादन करून टाकतात की बाबा स्वस्तात का व्हायना घेऊन टाका, जगातला सर्वात स्वस्त माल तीच विकतात, कारण निर्माण करतात ते. आपल्याला थोडं सांगितलेलं तुम्ही एवढं करायचं नाही म्हणून, पण आपण करत नाही. काम चुकारपणा आपल्याकडे जास्त आहे, कारण आपण उष्णकटिबंधात आहे, तापमान जास्त आहे, हीट जास्त असल्यामुळे आपली कामाची कॅपॅसिटी कमी असते, म्हणून उत्पादन आपल्याकडून कमी होतं. त्या लोकांची कॅपॅसिटी चांगली आहे. आता उन्हाळा सुरू झालाय की आपण काम करणंच बंद करून टाकतो, लक्षात? किंवा दुपारची 11 नंतर 4 वाजेपर्यंत तर घराच्या बाहेर पडत नाही. शेतकरी वर्ग सुद्धा लिंबाच्या झाडाखाली आपलं अंग टाकून देतो. थोडक्यात काय, तेवढे घंट्याचं काम आपलं या ठिकाणी जेवढं उत्पादन व्हायला पाहिजे तेवढं उत्पादन कमी होऊन जातं. तर हा प्रकार या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. कपडे हे समजेल आपल्यापेक्षा जाडीचे कपडे असणारे, कारण थंडी जास्त आहे, बरोबर आहे ना? तर बाकीच्या बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येऊ शकतात, फक्त त्या अँगलना बघत चला तुम्ही, मग लक्षात आलं पाहिजे या पट्ट्यातले लोक रंगाने काळे, त्यातही बरोबर विषुववृत्तावर गेले की सर्वात जास्त काळे. जसं तुम्ही विषुववृत्तापासून दोन्ही ध्रुवाकडे जाणार तसं हवामान कमी होत जाणार, तापमान कमी होत जाणार, लोकांची त्वचा या ठिकाणी गोरी बनत जाणार, काळा रंग कमी होत जाणार. एखादा काळा आला की लगेच लक्षात आलं पाहिजे अरे या पट्ट्यातला आहे. थोडा निम गोरा असेल तर थोडा या पट्ट्यातला किंवा या पट्ट्यातला आहे. एकदम गोरा दिसायला लागला की समजून घ्यायचं या पट्ट्यातला आहे. केस असेल पांढरा दिसायला लागला की समजून घ्यायचं इथला कुठला तरी येतो. मग आता इकडचा आहे की इकडचा, इकडचा असण्याची शक्यता आहे, कारण इकडं पूर्ण त्या खंडावरती बर्फाळ भाग आहे सगळा, तिकडं राहणं शक्य नाही. लक्षात? म्हणजे या पट्ट्यातला आहे तो, हे लक्षात येईल. नॉर्वे, स्वीडन, रशियाचे लोक सगळे भुरकट असतात बघा, थोडं खाली आले थोडं रंगानं गोरे होऊन जातात. तर या पद्धतीनं या ठिकाणची या घटना लक्षात घ्या. मग अक्षीवृत्त म्हणजे काय? तर विषुववृत्ताला समांतर पूर्व पश्चिम दिशेनं जाणाऱ्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा, या वर्तुळाकार काल्पनिक रेषांनाच म्हणायचं अक्षीवृत्त. मग टोटल अक्षीवृत्त किती आहे? 181. एक्झॅक्टली उत्तर गोलार्धात किती आहे? 90. ते बघा सर्वात शेवटचं 90वा. आणि दक्षिण गोलार्धात किती आहे? 90. 90 90 180 आणि 0 क्रमांकाचे 181. ठीक आहे. 181 या ठिकाणी अक्षीवृत्त आहेत. ठीक आहे. आणि मग या अक्षीवृत्ताचे उपयोग तुम्हाला सांगितलं, दोन उपयोग लक्षात ठेवायचं, स्थान आणि हवामान. ठीक आहे. हा, कालचे लेक्चर टाकले असेल, अपलोड केले असेल, तिथं बघून घ्या. चला पुढचा मुद्दा आहे रेखावृत्त. अक्षीवृत्त समजलं काय? अक्षीवृत्त पूर्व पश्चिम दिशेने जातात, आडवे असतात, विषुववृत्ताला समांतर असतात. दोन अक्षीवृत्तामध्ये सगळीकडे अंतर सारखं आहे. 0 आणि 1 क्रमांकाचं घ्या, 111 किलोमीटर आहे. इथे 89 90 क्रमांकाचं घ्या, 111 किलोमीटर आहे. एकमेकांना स्पर्श करतात का? नाही. इथून निघालेलं 0 क्रमांकाची इथंच येऊन मिळणार, दुसऱ्याला स्पर्श करणार नाही. लक्षात? वर्तुळाकार आहे, पूर्व पश्चिम दिशेने जातात, ही त्याची वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. आता पुढचा मुद्दा आहे रेखावृत्त. आता रेखावृत्त हे दक्षिण उत्तर दिशेने जातात, लक्षात? आणि पूर्ण वर्तुळाकार नाही, कारण उत्तर ध्रुवातून निघतात, इथून दक्षिण ध्रुवात येऊन मिळतात. तर थोडक्यात रेखावृत्त म्हणजे काय? तर दोन्ही ध्रुवांना जोडणाऱ्या अर्ध्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा. म्हणजे थोडक्यात आता हे पृथ्वी आहे, इथं उत्तर ध्रुव आहे, इथं दक्षिण ध्रुव आहे. हे बघा, असे या दोन्ही ध्रुवांना जोडणाऱ्या अर्ध्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा, या काल्पनिक रेषांना म्हणायचं रेखावृत्त. ठीक आहे. मात्र रेखावृत्त दक्षिण उत्तर दिशेने चालले. आता नंबर 1, रेखावृत्त पूर्ण वर्तुळाकार नाही, इथून इथपर्यंत नाहीये, इथून निघालं की इथून इथपर्यंतच पकडलेलं आहे, त्याला अर्ध वर्तुळाकार आहे. ठीक आहे.
त्याच्यानंतर रेखावर्त एकमेकांना स्पर्श करतात. किती वेळेस? 2 वेळेस. इथं उत्तर ध्रुवावरती सगळे निघतात, इथं स्पर्श होतो, आणि दक्षिण ध्रुवात येऊन मिळतात सगळे सगळे, इथं स्पर्श होतो. 2दा स्पर्श होतात. ठीक आहे. अक्षीवृत्त पूर्ण वर्तुळाकार आहे, हे अर्धवर्तुळाकार आहे. 2 अक्षीवृत्तामध्ये सगळीकडे अंतर सारखं आहे, पण 2 रेखावृत्तामध्ये सगळीकडे अंतर सारखं नसतं. दोन्ही ध्रुवावरती एकमेकांना स्पर्श असल्यामुळे 2 रेखावृत्तातलं अंतर ध्रुवीय भागात 0 आहे. आणि जसं विषुववृत्ताकडे जाणार तस तसं विषुववृत्तावरती सर्वात जास्त आहे. आणि विषुववृत्त सर्वात जास्त म्हणजे किती आहे? परत तेवढंच, 111 किलोमीटर आहे. सर्वात जास्त अंतर कुठे? विषुववृत्तावर. आणि सर्वात कमी अंतर ध्रुवावर. आलं लक्षात? आणि एकदम हे कमी होणार नाही, थोडं थोडं आणखीन उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे आपण जसं जाणार तस तसं कमी होणार. मग 23.5 क्रमांकावर बघितलं ते 102 किलोमीटर अंतर राहतं. इकडचं 23.5 पकडा किंवा इकडचं पकडा, कुठला एक धरा. 66 वर बघितलं तर 44च राहतं अंतर 2 रेखावृत्तामध्ये. आणि 90 अक्षीवृत्तावर 0 किलोमीटर अंतर राहतं. आलं लक्षात? तर अशा पद्धतीनं या ठिकाणची या घटना लक्षात घ्यायच्या. तर रेखावृत्त म्हणजे काय? दोन्ही ध्रुवांना जोडणाऱ्या अर्ध्या वर्तुळाकार काल्पनिक रेषा. या अर्ध्या वर्तुळाकार काल्पनिक रेषांना म्हणायचं रेखावृत्त. मग अशी रेखावृत्त किती टोटल? 360 आहेत. ठीक आहे. आता मूळ मुद्दा हा आहे की या ठिकाणी आता रेखावृत्त मोजायला सुरुवात करायची ती कुठून करायची? अगोदर अक्षीवृत्त मोजायला सुरुवात कुठून केली होती? विषुववृत्तापासून, कारण हे सर्वाधिक लांबीचं अक्षीवृत्त आहे. आलं लक्षात? आणि आता रेखावृत्त मोजायला सुरुवात करायची कुठून करायची ही समस्या तयार झाली, कारण सगळ्यांची लांबी सारखीच आहे. किती लांबी? अगोदर जो फॅक्ट सांगितले त्याचे ऍप्लिकेशन करा. आता 20 नाही, 20,000 किलोमीटर. हे बघा, आपण बघितलं ना, ध्रुवीय परिघ किती आहे? 40,007 किलोमीटर आहे. विषुववृत्तीय परिघ 40,076 आहे. आता ध्रुवीय परिघ इथून इथपर्यंत आहे, पण आपल्या रेखावृत्त इथून इथपर्यंतच पकडायची ना. ही टोटल लांबी कशाला पकडायची? टोटल लांबी 40,007 आहे, म्हणजे 40,000 किलोमीटर पकडा, म्हणजे इथून इथपर्यंत लांबी 20,000 आहे. लक्षात? आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की त्याची लांबी सगळ्यांची सारखी आहे, कमी जास्त काहीच नाही. इथं 1 क्रमांकाचं पकडा, 2 क्रमांकाचं पकडा, 3 क्रमांकाचं पकडा, प्रत्येकाची लांबी सारखीच आहे. पण आता 0 क्रमांकाचं मानायचं तर कोणाला मानायचं? कारण इकडं माहिती होतं या अक्षीवृत्तामध्ये सर्वाधिक लांबीचं 0 क्रमांकाचं आहे. लक्षात? विषुववृत्त सर्वाधिक लांबीचं आहे म्हणून त्याला 0 क्रमांकाचं मानलं होतं आपण. पण इथं सगळ्यांची लांबी सारखी आहे, म्हणून सुरुवातीला समस्या ही तयार झाली की 0 क्रमांकाचं रेखावृत्ताचं कोणाला मानायचं आणि का मानायचं त्यालाच. म्हणून 1884 ला जिथं बैठका चालू होत्या त्या बैठकीमध्ये या बैठका प्रामुख्यानं इंग्लंड मधल्या ग्रीनिच शहरात चालू होते. आणि याच ठिकाणी मग शास्त्रज्ञांनी सांगितलं, हे बघा सगळ्यांची लांबी सारखीच आहे, कोणाला तरी 0 क्रमांकाचं मानायचं ना, मग असं करा, आपल्या शहराहून जाणाऱ्या रेखावृत्ताला 0 क्रमांकाचं माना. आणि अशा पद्धतीने मग ग्रीनिच शहराहून जाणाऱ्या रेखावृत्ताला क्रमांक देण्यात आला 0 क्रमांकाचं रेखावृत्त. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हे ठरवण्यात आलेले आहे. बघा झालंय. मग या पद्धतीनं आपण जे काही रेखावृत्त काढलेले आहेत या रेखावृत्तामध्ये हे 0 क्रमांकाचं रेखावृत्त मानण्यात आलं की ग्रीनिच रेखावृत्त आहे, आपण असं समजू त्याला. याला 2-3 नावं पडले. मग काय? नंबर 1 0 क्रमांकाचं रेखावृत्त, नंबर 2 ग्रीनिच रेखावृत्त, कारण ग्रीनिच शहरातून जाते, आणि नंबर 3 यालाच म्हणायचं मूळ रेखावृत्त. अशी 3 नावं पडली. म्हणून काही पुस्तक उल्लेख करताना सांगतात की इंग्लंड मूळ रेखावृत्तावर आहे, काही म्हणतात ग्रीनिच रेखावृत्त आहे, कोणी म्हणतात 0 क्रमांकाचं रेखावृत्त. सगळ्याचा अर्थ एकच होतो, प्रत्येकाने मांडलेल्या पद्धती आपापल्या पद्धतीने काढलेले आहेत ते. ठीक आहे. तर या 0 क्रमांकाच्या रेखावृत्तामुळे आता परत भारत आपलं पृथ्वीचे 2 भाग तयार झाले. हा एक भाग, हा एक भाग. या भागाला नाव दिलं पूर्व गोलार्ध आणि या भागाला नाव ठेवलं पश्चिम गोलार्ध. तस जसं विषुववृत्तामुळे उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध तयार झाले होते, तसं आता रेखावृत्तामुळे या ग्रीनिच रेखावृत्तामुळे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध तयार झाले. आले का लक्षात? हा. मग आता या ठिकाणी इथून मोजायला सुरुवात झाली रेखावृत्ताला. मग पूर्व गोलार्धातलं जी रेखावृत्त आहे, मग हे पहिलं आहे, मग याला नाव दिलं 1 अंश पूर्व, कारण पूर्व गोलार्धातलं आहे. याला नाव दिलं 2 अंश पूर्व, याला नाव दिलं 3 अंश पूर्व. असं करत करत सर्वात शेवटचं आहे 180 क्रमांकाचं रेखावृत्त. त्याला पूर्व नाही म्हणायचं. का नाही म्हणायचं पुढे बघू. 179 पर्यंत पूर्व शब्द वापरला जातो, पण 180 ला फक्त 180च म्हणायचं, पूर्व पश्चिम काहीच म्हणायचं नाही.
आणि पश्चिम गोलार्धात समोर असं करतात, मग 1 अंश पश्चिम, 2 अंश पश्चिम, 3 अंश पश्चिम, तसं सेकंड लास्ट आहे 179 अंश पश्चिम. लक्षात. आणि सर्वात शेवट ते येतं 180 अंश. याला परत पश्चिम म्हणायचं नाही. त्याचं कारण हे हे असं आता हे पृथ्वी आहे, हे 1 2 3 करत हे 180 वर आला आणि इकडून 1 2 करत इकडे 180 वर आला. बरोबर आहे. म्हणजे असं समजून घ्यायचं ही अशी पृथ्वी गोलाकार आहे. ही अंगठा म्हणजे शून्य रेखावृत्त आहे आणि इकडचे पूर्व गोलार्धातलं हे शेवटचं जे काही करंगळी आहे ते 180 आणि हे इकडचे 180 एकच आहे, वेगवेगळे नाही. हे असे वेगवेगळे असते ना, मग याला 180 अंश पूर्व आणि याला 180 अंश पश्चिम म्हटलं असतं आपण. पण पृथ्वी गोलाकार आहे आणि हे एकच आहे, म्हणून इकडे 179 आणि इकडे 179 किती झाले 358. बरोबर आहे. मग हे शून्य क्रमांकाचं एक 359 आणि हे 80 क्रमांकाचं 180 क्रमांकाचं 360. असे टोटल रेखावृत्त किती आहे 360 रेखावृत्त आहेत. आले का लक्षात? ये इथं बघा, हे शून्य क्रमांकाचं आहे, हा पूर्व गोलार्धातला 1 अंश पूर्व, 2 अंश पूर्व, तर सर्वात शेवटचं 180 अंश हे पश्चिम गोलार्धातले. मग आता तुम्ही नकाशात हेच बघणार आहात की पश्चिम गोलार्धात कोणते कोणते खंड आहेत, कोणते कोणते देश आहेत. लक्षात. या पद्धतीने तुम्ही बघणार आहात. ठीक आहे. मग पूर्व गोलार्धामध्ये पश्चिम गोलार्धात या ठिकाणी किती रेखावृत्त आहे 179. पूर्व गोलार्धात 179, हे शून्य क्रमांकाचं 1, ठीक आहे, आणि 180 क्रमांकाचं 1. लक्षात. आणि हे पूर्व गोलार्धातले 179, पश्चिम गोलार्धातले 179. 9 9 18 19 20, 20 ला 0, हातचे आले 2, 7 7 14, 15 16, 16 6, हातचा आला 1, 1 2 3, टोटल 360 रेखावृत्त आहेत. पण पूर्व गोलार्धात विचारलं तर 180 म्हणायचं, पश्चिम गोलार्धातलं विचारलं 180 म्हणायचं. पण 180 अंश पूर्व असं म्हणायचं नाही किंवा 180 अंश पश्चिम असं म्हणायचं नाही. ते फक्त एकच आहे, हे आणि हे एकच आहे. पृथ्वी गोल आहे. आले का लक्षात? ते एकच आहे. मग आता रेखावृत्ताचे वैशिष्ट्य काय काय ते लक्षात घ्या. पहिलं वैशिष्ट्य, मूळ रेखावृत्तामुळे पृथ्वीचे 2 समान भाग तयार झाले, पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध. दुसरं वैशिष्ट्य, रेखावृत्त दक्षिण उत्तर दिशेने जातात. ठीक आहे. तिसरं वैशिष्ट्य, रेखावृत्त अर्ध्य वर्तुळाकार आहे, पूर्ण वर्तुळाकार नाही. इकडचं 0 आणि पलीकडचं 180, एक केलं की मग बृहद रेखावृत्त तयार होईल, एक केलं तर. पण हे वेगळे आणि ते वेगळे. लक्षात. म्हणून हे अर्ध्य वर्तुळाकार आहेत. झालं. नंबर 4चं वैशिष्ट्य, एकमेकांना 2 ठिकाणी स्पर्श करतात. अक्षीवृत्त एकमेकांना कुठेही स्पर्श करत नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 रेखावृत्तामध्ये सगळीकडे अंतर सारखं असत नाही, सगळ्यात जास्त अंतर असतं विषुवृत्तावर, आणि विषुवृत्तापासून जसं जसं उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे जाऊ तस तसं 2-2 रेखावृत्तामधलं अंतर कमी कमी होत जाताना दिसेल. मग यामध्ये तुम्हाला सांगितलं विषुवृत्तावरती 2 रेखावृत्तातलं अंतर 111 किलोमीटर आहे, 23.5 क्रमांकावरती 102 किलोमीटर आहे, 66 क्रमांकावरती 2 रेखावृत्तातलं अंतर 44 आहे, आणि इथं 90 अक्षीवृत्तावरती 0 किलोमीटर आहे. आले का लक्षात? तर अशा पद्धतीनं ध्रुवाकडे जाताना 2 रेखावृत्तातलं अंतर कमी कमी होत जाताना दिसेल. मग आता अक्षीवृत्तासारखंच या रेखावृत्ताचे उपयोग काय? तर पहिल्यासारखं 2 उपयोग. नंबर 1, एखादा देश पूर्व गोलार्धात आहे की पश्चिम गोलार्धात हे समजणार. बरोबर आहे. मग आता जसं आपण म्हटलं की या ठिकाणी 90 अंश पूर्व रेखावृत्तावरती या ठिकाणी चायना आहे, चायनाच घेतलं त्यालाच काढलं होत आहे. ठीक आहे. मग या 0 बसून 90 क्रमांकाचं निवडायचं, मग समजून घ्यायचं हे आलं ते या ठिकाणचं हे आणि इकडचं 45, बरोबर या ठिकाणी चायना येऊन जाईल. लक्षात. स्थान समजतं. पहिला फायदा रेखावृत्ताचे काय? स्थान समजतं. म्हणजे पूर्व गोलार्धात आहे चायना की पश्चिम गोलार्धात ते लक्षात येऊन जातं. म्हणतानाच म्हणतो ना आपण 90 अंश पूर्व, ते अशा पद्धतीनं स्थान काढलं जातं बघा एखाद्या देशाचं. ठीक आहे. आणि दुसरा उपयोग, वेळ आणि वार काढता येतो. मग आता वेळ आणि वार कसा काढला जातो? पृथ्वी स्टेबल आहे का? नाही. पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, मग आपल्याला सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जातानाचा भास होतो. ओरिजिनल सूर्य एकाच ठिकाणी आणि सूर्यासमोरून मग एक रेखावृत्त पूर्वेकडे जात असतात अशी. बरोबर आहे. मग सूर्य या रेखावृत्तावर असेल
या रेखावर तर असेल तर बरोबर डोक्यावर सूर्य यायचा अर्थ इथं बरोबर दुपारचे 12 वाजले. आणि या रेखावृत्तावरती असताना त्याच वेळेस या रेखावृत्तावर 11:56 वाजलेले, म्हणजे 4 मिनिटं इकडची वेळ माग आहे, इकडची आणखीन 4 मिनिटांना वेळ माग आहे. कारण टोटल पृथ्वीला एका चक्कर साठी लागतात 24 तास, बरोबर आहे. आणि 24 तासात किती रेखावृत्त सूर्यासमोरून जातात? 360. म्हणजेच 1 अंश फिरण्यासाठी 4 मिनिटे लागतात. हे या आधारे काढतो आपण. मग 4 मिनिटाचं अंतर असेल, इथं जर 12 वाजले असेल तर इथं 12 वाजण्यासाठी 4 मिनिटं बाकी आहे. कारण सूर्य इकडे चालला, आता इथं ज्यावेळेस सूर्य येईल इथं मग 12 वाजेल, तोपर्यंत इथं 12 वाजून 4 मिनिटं झालेलं असेल. म्हणजे पूर्वेकडची वेळ, सूर्यापासून पूर्वेकडची वेळ 4-4 मिनिटांना पुढे असते आणि सूर्यापासून पश्चिमेकडची वेळ 4-4 मिनिटांनी मागे असते. म्हणजे आता इथं 12 वाजले, याचा अर्थ इथं 12 वाजून 4 मिनिटं झालेत, बरोबर आहे. इथं 12 वाजून 8 मिनिटं झाले, पलीकडे गेलंय की 12 वाजून 12 मिनिटं. आणि या सूर्यापासून पश्चिमेकडे जसं जाऊ तसं इथं 12 वाजण्यासाठी 4 कमी आहे, इथं 12 वाजण्यासाठी 8 मिनिटं कमी आहे, इथं 12 वाजण्यासाठी 12 मिनिटं बाकी आहे. म्हणजे किती वाजले असेल? इथं 11:56, इथं 11:52, इथं 11:48. समजतं ना? तर या पद्धतीनं या ठिकाणी जर तुम्हाला सांगितलं की आता भारतात संध्याकाळचे 7 वाजलेत, तर त्याच वेळेस अमेरिकेत किती वाजलेले आहेत, किंवा या ठिकाणी जर बघितलं आपण पूर्व भागात जपानमध्ये किती वाजलेले आहेत, तसं विचारलं जातं बघा. मग आता आपल्याला हे माहित पाहिजे की भारत एक्झॅक्टली कुठे आहे, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर हे लक्षात घेतलं पाहिजे की त्या ठिकाणी मग भारतापेक्षा जपान पूर्वेला का पश्चिमेला, म्हणून तुम्हाला जे गणित देतात, आता मागच्या वेळेस गणित आलेले बघा, मग एका देशातली वेळ देतात तुम्हाला, दुसऱ्या देशातली वेळ किंवा वार विचारतात, अशा प्रकारचे गणित चालतात बघा. मग आता हे बघा या ठिकाणी असं लक्षात घेऊ आपण, हे 0 क्रमांकाचं रेखावृत्त आहे, इथं भारत आहे आपला, भारताचे बरोबर 82.5 रेखावृत्तावर भारत येतो आपला पूर्वेकडचे. आता इथं सायंकाळचे 7 वाजले, ठीक आहे. आता न्यूझीलंड मध्ये किती वाजले असं जर विचारलं तर न्यूझीलंड कुठे एक्झॅक्टली ते गणितात देतात तुम्हाला, कोणत्या रेखावृत्तावर आहे, तर 175 रेखावृत्तावर न्यूझीलंड आहे. मग 175 म्हणजे 180 थोडं अलीकडं, बरोबर आहे. मग असं समजून घ्या आपण इथं न्यूझीलंड आहे कुठेतरी, लक्षात दक्षिण गोलार्धात आहे म्हणजे इथं न्यूझीलंड याच रेखावृत्तावर. म्हणजे थोडक्यात काय, या दोन देशादरम्यान किती रेखावृत्त जातात ते काढा. हे 175 वरती आपण 82.5, मग दोघांमधून किती रेखावृत्त जातील अगोदर ते काढा. 175 मधून 82.5 वजा करा, हे बघा, किंवा 82.5 किती 100, 17.5, आणि पुढे 75, 75 आणि 17.5 किती 92, बरोबर आहे. गणित आहे ते असे बघून होणार नाही, बरोबर आहे का? हा, दोन देशामधून किती रेखावृत्त जातात, मग 92 रेखावृत्त अंतर आहे. एक रेखावृत्त पार होण्यासाठी 4 मिनिटं लागतात, मग 92 रेखावृत्ताला पार करण्यासाठी किती वेळ लागेल, गुणिले 4, 4 पंचे 20, हातचे आले 2, 4 दोन्ही 8 आणि 2 10, 0 हातचा आला 1, 4 नंबर 36 आणि 1 37, आणि एकानंतर एक पॉइंट, एकानंतर एक पॉइंट, किती वेळ 370 मिनिटं. 4 मिनिटांना गुणलं म्हणून मिनिटच येणार आहेत. किती मिनिटं अंतर आहे, 370 मिनिटं अंतर आहे. 370 मिनिटं म्हणजे किती घंटे, तर 60 ना भागा, कारण 60 मिनिटाचा घंटा होतो. आता 6 6 36, ही 0 टिकून द्या, 60 ना भागतोय आपण, ठीक आहे. किती राहिले 10 मिनिटं, म्हणजे दोन देशादरम्यान किती घंटेचं अंतर आहे, 6 तास 10 मिनिटाचं अंतर आहे. मग आता 6 तास 10 मिनिटं, आता भारतातली वेळ दिली, न्यूझीलंडची विचारली. न्यूझीलंड पूर्वेकडे आपल्यापेक्षा, कारण रेखावृत्तानं लक्षात आलं ना आपल्याला, मग आपल्यापेक्षा पूर्वेकडे, याचा अर्थ पूर्वेकडची वेळ पुढे, किती घंट्यानं पुढे, मग तो 6 घंटे 10 मिनिटांना पुढे. मग आता इथे किती वाजले, सायंकाळचे 7 वाजले, 6 घंटे पुढे चला, 8 9 10 11 12 13, 13 म्हणजे 1 वाजला, रात्रीचे 1 वाजला, आणि पुढे 10 मिनिटं, म्हणजे इथं काय झालं, रात्र 1 वाजून 10 मिनिटं झालेत. आज आपल्याकडे कुठला वार आहे, बुधवार आहे. आता न्यूझीलंड मध्ये कुठला वार सुरू झाला, गुरुवार सुरू झाला, आलं का लक्षात? हा, आणि इकडची वेळ दिली असती तर तेवढे घंटे मागे यायचं आपण. अशा पद्धतीनं वेळ आणि वार काढला जातो.
आता हे वेळ आणि वार काढण्याचे सूत्र नियम सगळे पुढे समजून घ्यावं लागेल. इथं फक्त आपल्याला एवढंच लक्षात ठेवा की अक्षवृत्तामुळे हवामान समजतं, तर रेखावृत्तामुळे वेळ आणि वार काढणं समजतं. आलं की लक्षात हे? ठीक आहे.